श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण पाहिलं की श्रद्धाच्या दीदीचा प्लॅन फसल्यामुळे प्रणव तिच्यावर रागावला होता. आपल्या बहिणीच्या काळजीने ती ताबडतोब त्याच्याकडे जायला निघाली होती. सावित्रीबाई आणि लावण्याची मंदिरात भेट झाली होती. आता या भागात श्रद्धाची दीदी प्रणव समोर जाऊ शकेल की नाही ते पाहूयात. कथेचं नाव अग्निसाक्षी, भाग 10. लेखिका व कथा वाचन जानकी. श्रद्धाची दीदी प्रणवच्या रूमवर पोहोचली होती. नेमकीच त्याने ती खोली काही दिवसांसाठी भाड्याने घेतलेली होती. त्यात एक रूम, एक किचन आणि एक हॉल एवढंच होतं. त्याचं काही काम असल्यास तो बाहेर हॉलमध्ये येऊन बसत असायचा, पण इतर वेळी तो श्रद्धाला ठेवलेल्या रूममध्येच थांबायचा. आताही तो हॉलमध्ये बसलेला होता. श्रद्धाची दीदी दरवाजाच्या बाहेर उभी राहून कितीतरी वेळ घुटमळत होती. वाजवू की नको बेल? गेल्या गेल्या त्याचं भडकं तर नाही ना होणार? रागामध्ये काय करेल ते सांगता येत नाही. अशात जर मी त्याच्या समोर गेले तर जिवंत सोडणार नाही तो मला. श्रद्धा ही आताच अडकून पडलेली आहे. तिच्यासाठीच तर इथे आले होते. विचार करत तिथेच पायात पाय घुटमळत होते तिचे. आत जाऊ की नको या द्विधा मनस्थितीत अडकलेली होती ती. तेवढ्यात ती शांत झाली. जातेच आतमध्ये. आत गेल्यानंतर कळेल तरी तो कसा दिसतो ते. वर्ष झालं त्याच्यासोबत काम करून, पण अजूनही त्याने स्वतःचा चेहरा आम्हाला दाखवलेला नाही. कसा दिसतो, काय दिसतो पाहावं लागेल. हे काय अचंब! श्रद्धाची दीदी आणि श्रद्धा वर्षभरापासून त्याच्यासाठी काम करतात आणि त्या दोघींना अजून तो कसा दिसतो हे माहीतच नाही. तशाच त्याच्यासाठी काम करायला तयार झाल्या. काय म्हणावं या पोरींना? असा चेहरा न पाहता कोणासाठी काम करणं योग्य आहे का? फसल्या ना आता दोघीही. असो, कर्माची फळे प्रणवकडून नाही तर शिवायकडून मिळणारच आहेत त्या दोघींना. आत जायचं असं ठरवून तिने थरथरत्या हाताने बेल वाजवली. जोपर्यंत दरवाजा उघडणार नव्हता तोपर्यंत तिचं हृदय धडधडत राहणार होतं. 2-3 वेळा बेल वाजूनही कोणी दरवाजा उघडला नव्हता. तिने आपला कान दरवाजाला लावून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. काहीच आवाज वगैरे येत नव्हता. ती ऐकण्याचा प्रयत्न करतच होती की तेवढ्यात जोरात दरवाजा उघडला गेला. दचकून ती 2 पावले मागे सरकली. तिने पाहिलं तर कोणीतरी तोंडाला मास्क लावलेला आणि हुडी घातलेला मुलगा दारात उभा होता. या मिस रिद्धिमा, तुमचीच वाट पाहत होतो आम्ही, तो म्हणाला. तसा तिने घाबरून एक आवंडा गिळला. आताशी तिचं नाव समोर आलं होतं. तो प्रणव होता हे ओळखायला तिला वेळ लागला नव्हता. व्हिडिओ कॉलवर कधीही बोलणं झालं की त्याचा हाच पेहराव दिसत असायचा. आताही तिने त्याच पेहरावावरून त्याला ओळखलं होतं. त्याने आत यायला सांगितल्यावर ती दबकत आत गेली. काय झालं? एवढी घाबरलेली का आहेस? ती आत आल्यानंतर त्याने दरवाजा लावून घेतला. दरवाजा लावण्याच्या आवाजाने तर ती आणखीनच घाबरली होती. तिला थरथर कापताना पाहून त्याने विचारलं होतं, काही नाही, उन्हातून आले ना त्यामुळे घसा कोरडा पडला आहे. हे उत्तरही तिने घाबरतच दिलं. तिच्या उत्तरावर त्याचा किंचित हसण्याचा आवाज आला. हे घे, पाणी पी. समोरच्या टेबलवर ठेवलेला ग्लास उचलून तो तिच्या समोर धरत म्हणाला. तिने तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहून ग्लासकडे पाहिलं. त्याच्या हातातून ग्लास घेऊ की नको असा प्रश्न तिला पडला होता. डोंट वरी, यामध्ये मी काही मिक्स केलेलं नाही, तू पिऊ शकतेस. कदाचित तिची भीती त्याने ओळखली होती. त्याच्या बोलण्यावर तिने डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं. तसं नव्हतं काही माझ्या मनात, तिने उत्तर दिलं. मग तो अधिकच तिच्या समोर येऊन उभा राहिला.
मग घे ना. मी असा किती वेळ ग्लास हातात घेऊन उभा राहू? नोकर नाही मी. तो मान वाकडी करून तिच्याकडे पाहून म्हणाला. मग तिने पटकन त्याच्या हातातून ग्लास घेतला आणि पाणी पिऊन स्वतःच तो ग्लास टेबलवर ठेवून दिला. सांग आता. तो सोफ्यावर बसत एका पायावर दुसरा पाय ठेवत म्हणाला. मात्र तो काय सांग म्हणत आहे हे तिला समजलं नव्हतं. काय सांगू? न समजल्यामुळे तिने विचारलं. कोणती मांजर आडवी गेली होती ते सांग मला. दुसरं काय सांगायला सांगणार आहे मी? त्याने थोड्या कठोर आवाजात सांगितलं. मी सावित्रीबाईंसमोर जाणारच होते, पण अचानक त्यांना चक्कर आली आणि त्या पडता पडता वाचल्या. कोणत्या तरी मुलीने त्यांना सावरलं होतं. ती मुलगी आली नसती तर मी तिथे जाऊ शकले असते. तिने जे घडलं ते त्याला सांगितलं, पण हे त्याला आधीच माहीत असल्याने त्याने जास्त ताणलं नव्हतं. तुला माहित आहे आजची ही संधी चुकवून तू किती मोठी चूक केली आहेस ते? प्रणवने विचारलं. तसा आत्ताच पाणी पिऊन ओला केलेला तिचा घसा पुन्हा कोरडा पडला. मी मी पुन्हा प्रयत्न करते. तिने सुरुवातीला अडखळत नंतर एका दमात सांगितलं. अशी संधी वारंवार मिळत असते का? त्याने खूपच थंड आवाजात विचारलं. नाही, मला मान्य आहे ते. मी वेगळ्या मार्गाने प्रयत्न करते. आज मिळाली होती तशी संधी पुन्हा मिळणार नाही हे तिने स्वतःहून मान्य केलं होतं. ठीक आहे, कर तुला काय करायचं आहे ते, पण काम उद्याच्या उद्या व्हायला हवं. त्याने तिला त्यासाठी जास्त वेळही दिला नाही. उद्याच्या उद्या म्हटल्यावर तर तिला काही सुचायचंच बंद झालं. उद्याच्या उद्या कसं होईल प्रणव? कमीत कमी 2 दिवस तर दे. ती विनंतीच्या सुरात म्हणाली. बरं ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून 2 दिवसांचा वेळ देतो तुला. या 2 दिवसांमध्ये चांगली तगडी तयारी कर. काम झालं म्हणजे झालंच पाहिजे. तो तयार झाला म्हणून तिच्या जीवात जीव आला. हो, पण श्रद्धा कुठे आहे? मला तिला भेटायचं आहे. ठीक आहे ना ती? तिने श्रद्धाबद्दल विचारल्यावर तो 2-3 सेकंदांसाठी हसला. ती ठीक आहे, पण सध्या तरी तुला भेटू शकणार नाही. आपलं हसू थांबून त्याने सांगितलं. अर्थातच तो त्याच्या बोलण्यातून तिला सांगत होता की श्रद्धा इथे नाही. म्हणजे तू तिला दुसरीकडे हलवलं आहेस? तिने विचारलं आणि तिच्या या प्रश्नावर तो पुन्हा हसला. त्याच्या हसण्यामुळे तिला राग आला. मला इथे बोलावून कुठे हलवलं आहेस तू तिला? त्याच्या बोलण्यावर आणि वागण्यावर तिला चांगलाच राग आलेला होता. तिच्या नावाने त्याने तिला इथे बोलावलं होतं आणि आता ती इथे आल्यावर तिला कुठे नेऊन ठेवलं होतं काय माहित. तुला मी आधीच सांगितलं होतं की तू माझं काम केल्याशिवाय तुझ्या बहिणीला सुटका मिळणार नाही. तेच माझे शब्द मी पाळत आहे. आता व्यर्थ बडबड नको. जाऊन तयारीला लाग. 2 दिवसांतील 1-1 मिनिट तुझ्यासाठी महत्वाचा आहे. प्रणवने ती चर्चा जास्त न लांबवता तिला कामाची तयारी करायला सांगितली. तीही मग त्याच्यावरच्या रागातच तिथून बाहेर जायला निघाली. हॅलो, कुठे निघालीस तू? तिला बाहेरच्या दिशेने जाताना पाहून त्याने आपली एक भुवई उंच करून तिला विचारलं. माझ्या राहण्याची सोय करावीच लागेल ना मला, त्यासाठीच निघाले आहे. शक्य तितकं आपल्या रागाला कंट्रोल करत तिने उत्तर दिलं. या घरात एक रूम रिकामीच आहे. इथेच माझ्या समोरच सगळा प्लॅन करायचा आहेस तू. तो म्हणाला आणि तिचा नाईलाज झाला. त्याने केलेल्या बोटाच्या दिशेने ती निघून गेली. ती निघून गेल्यानंतर मास्कच्या आत असलेल्या त्याच्या ओठांवर क्रूर हसू पसरलं. सर, उद्या आपल्या टूर एजन्सीची अॅनिव्हर्सरी आहे.
त्यासाठी बनवलेल्या पाहुण्यांची ही लिस्ट आहे. शिवाय कामात मग्न असताना त्याच्या स्टाफ मधील एका व्यक्तीने एक लिस्ट आणून त्याच्या समोर ठेवली. हो, मीही त्याच्याच तयारीत आहे. काव्याला सांगून या सर्वांना फोन करून आमंत्रण द्यायला सांगा. एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवणाची ऑर्डर द्यायला सांगा. काव्या नेहमीच त्याच्यासोबत त्याच्या कामात मदत करत असायची. त्यामुळे त्याने पाहुणे मंडळींची सगळी जबाबदारी तिच्यावर टाकली. माहित नाही मग हा सगळी जबाबदारी तिच्यावर सोपवून स्वतः काय काम करणार होता ते. ठीक आहे सर. तो त्याची आज्ञा घेऊन तिथून काव्याकडे आला. काव्या ही तिथेच होती, पण दुसऱ्या केबिन मध्ये बसलेली होती. तिच्या हट्टामुळे तिच्या भावाने तिच्यासाठी एक सेपरेट छोटीशी केबिन बनवून दिलेली होती. ती सध्या तिथेच बसून रजिस्टर मध्ये काहीतरी पाहत बसली होती. तेवढ्यात तिच्या केबिनच्या दारावर नॉक झालं. येस, कम इन. तिने कोण आहे ते न पाहताच आत यायला सांगितलं. ऑफिस स्टाफ शिवाय इतर कोणीही नसतं हे तिला माहित होतं. मॅम, ही पाहुण्यांची लिस्ट आहे. शिवाय सरांनी या सर्वांना फोन करून उद्याच्या अॅनिव्हर्सरी पार्टीसाठी आमंत्रण द्यायला सांगितलं आहे. एखाद्या चांगल्या हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर घ्यायला सांगितली आहे. हे काम तुम्हालाच करायला सांगितलं आहे. त्याने लिस्ट तिच्या समोर टेबलवर ठेवत सांगितलं. जेवणाची ऑर्डर द्यायला सांगितली आहे हे ऐकल्यानंतर तर तिला जास्तच आनंद झाला. तिला जास्त लांब जाण्याची गरज नव्हती. ठीक आहे, मी संध्याकाळपर्यंत करून घेते सगळं, काव्या म्हणाली. तसा तो तिथून निघून गेला. तिने मोबाईल हातात घेतला आणि लावण्याचा नंबर शोधला. सगळ्यात आधी हॉटेलचं काम करून घेते. लावण्य ज्या हॉटेलमध्ये वर्कर आहे तिथेही मस्त जेवण मिळतं. त्या दिवशी तिथल्या जेवणाचा आस्वाद घेतला होता. पार्टीसाठी तेच हॉटेल योग्य आहे. स्वतःशीच बडबड करत तिने लावण्याचा नंबर डायल केला. तिचीही जेवणाची सुट्टी झालेली होती, तर तिने लगेच फोन उचलला. काय म्हणता काव्या मॅडम? सकाळीच तर भेटून गेलात आम्हाला. लगेच आठवण आली आमची? लावण्य मस्करीच्या सुरात म्हणाली. त्यावर काव्या हसली. आता काय करणार ना, कॉलेज सुटल्यानंतर तूच एक माझी मैत्रीण झाली आहेस, त्यामुळे आठवण तर येणारच. काव्या ही हसून म्हणाली. ये जेवायला. ती जेवायला बसलेली होती म्हणून तिने तिला जेवायला बोलावलं. कर. उद्या शिवाय दादाच्या टूर एजन्सीची फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे. मला उद्याच्या पार्टीसाठी तुमच्या हॉटेलमध्ये ऑर्डर द्यायची होती, म्हणून म्हटलं एकदा तुझ्याशीच बोलावं, काव्या म्हणाली. तसा इकडे लावण्याने डोक्यावर हात मारून घेतला. त्यासाठी तुला मॅनेजरशी बोलावं लागेल. मला कसला फोन करतेस? लावण्य हसत म्हणाली. माहित आहे, पण म्हटलं तू त्यांना आधी कल्पना देऊन ठेवू शकशील म्हणून तुला फोन केला. हा तर फक्त तिचा बहाणा होता. बिचारी केबिन मध्ये एकटीच बसून बसून एवढी वैतागली होती की तिला हॉटेलच्या बहाण्याने लावण्याला फोन करायला चान्स मिळाला होता. मी सांगून ठेवते, तरीही तुला यावंच लागेल. देणं घेण्याचं काय असेल ते तुला त्यांच्याशी बोलावं लागेल. आम्ही फक्त ऑर्डर घेतो, लावण्याने सांगितलं. हो ग बाई, मी म्हटलं ना मला माहित आहे म्हणून. संध्याकाळी येते तिकडे. खरं तर मी खूप कंटाळले होते. नुसतीच रजिस्टर चाळत बसले होते. उद्याच्या अॅनिव्हर्सरीसाठी खाण्यापिण्याचं काम माझ्याकडे आलं म्हणून मला तुला फोन करण्याचा आणि त्रास देण्याचा बहाणा मिळाला. आणि हो, उद्याच्या पार्टीसाठी तुलाही माझ्याकडून आमंत्रण आहे. मला माहित आहे की हॉटेलच्या स्टाफ सोबत तूही येशील, पण तरीही माझ्याकडून स्पेशल आमंत्रण आहे तुला. आता तू जेवण कर आणि जेवण करता करता माझी बडबड एन्जॉय कर. असं म्हणत काव्याने आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला. तिकडे लावण्या जेवण करता करता तिचं बोलणं ऐकत होती.
आता हे लावण्याचं लंच ब्रेक संपेपर्यंत सुरू राहणार होतं. अहो, आपण एवढ्या तडकाफडकी का निघालो आहोत? रागिणीने वसंतला विचारलं, कारण त्याने खूपच घाईघाईत तिला ट्रेनमध्ये चढवलं होतं. दिल्ली ते मुंबई असा प्रवास होता त्यांचा. आता कधी एकदा मुंबईला पोहोचतो असं झालं होतं त्याला. लावण्यासोबत ज्याचं लग्न ठरवलं आहे तो मुलगा मानगुटीवर बसला आहे माझ्या. फक्त 3 दिवसांची मुदत दिली आहे त्याने. आपण लावण्याला समजावण्यासाठी तडकाफडकी निघालो आहोत. त्याने ट्रेनमध्ये चढता चढता तिला सांगितलं. ते ठीक आहे, पण या स्वस्त ट्रेनने का निघालो आहोत आपण? याने खूप वेळ लागतो. एखादी एक्सप्रेस तरी पकडायची असती. ती वैतागून म्हणाली, कारण प्रवासाचा वेळ वाढला होता. एकदम 27 ते 28 तासांचा ती प्रवास करू शकणार नव्हती असं ती सांगत होती. एवढे पैसे खर्च करायला परवडत नाही. या ट्रेनचं तिकीट स्वस्त असतं. एवढा कंजूसपणा, तोही वसंत कडून. तिने पहिल्यांदाच पाहिलं होतं त्याला असं बोलताना. याआधी कधीही खर्च करताना तो मागे पुढे पाहत नव्हता. पण आज ट्रेनच्या तिकिटांसाठी एवढे पैसे खर्च करायला पुरत नाही म्हणाला होता तो. मग मात्र तिने एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला. त्याने समजत असूनही त्याकडे दुर्लक्ष केलं. गुपचूप खिडकीतून बाहेर पाहत बसला. ट्रेनमध्ये त्याला तिच्याशी वाद घालायचा नव्हता. काही वेळात ट्रेन सुटली आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. आता या प्रवासानंतर काय वादळ उठणार होतं काय माहित. उद्या आपल्या टूर एजन्सीची पहिलीच अॅनिव्हर्सरी आहे. कोणीही येण्यासाठी नकार देणार नाही आहे. शिवाय रात्री जेवायला बसल्यानंतर सर्वांकडे पाहून म्हणाला. त्याचा बोलण्याचा रोख हा सावित्रीबाईंकडे होता. त्या सहभागी होण्यासाठी नकार देतील म्हणून त्याने आधीच खर्चावून सांगितलं. आम्ही कोणीही नकार देणार सुद्धा नाही. त्याबद्दल तू काही काळजी करू नकोस. विक्रांत यांना त्याचा बोलण्याचा इशारा समजला होता. अखेर वडील होते ते त्याचे हावभाव, त्याचा बोलण्याचा टोन, त्याचा स्वभाव सगळंच ओळखून होते ते. त्यांनीही सावित्रीबाईंकडे पाहूनच सांगितलं, तुम्ही दोघे माझ्याकडे पाहून असे बोलत जाऊ नका. मी पण काही नकार देणार नाही आहे. मीही येणारच. सावित्रीबाईंच्या ते लक्षात आलं म्हणून त्यांनी किंचित गाल फुगवून घेत सांगितलं. आता त्या बराच मोकळ्या झाल्या होत्या. सकाळी देवाचं दर्शन घेऊन आल्यानंतर तर त्यांना आणखीनच प्रसन्न वाटलं होतं. त्यांचा दिवस चांगला गेला होता म्हणून आताही त्यांचा मूड चांगलाच होता. आई, मला तुझी एखादी छानशी साडी देशील का? मी उद्याच्या पार्टीमध्ये साडी नेसणार आहे. काव्या उत्साहाने म्हणाली. तुला जी पाहिजे ती साडी घे. भरपूर साड्या पडलेल्या आहेत कपाटात. सावित्रीबाईंनीही हसून होकार दिला. मग तर ती आणखीनच खुश झाली. मला असं वाटतं की तू त्या पार्टीमध्ये जायला हवं. तिथे देखील तुला संधी मिळू शकते. प्रणव त्याच्या समोर बसलेल्या रिद्धिमाकडे पाहून म्हणाला. त्यावर ती विचार करायला लागली होती. त्याला उद्याच्या पार्टीबद्दल माहिती मिळालेली होती म्हणून त्याने तिथल्या तिथेच योजना केली होती. एवढा विचार करण्याची गरज नाही. मी तुला विचारत नाही आहे तर सांगत आहे. उद्या तू तिथे जाणार आहेस आणि राहिलेलं अर्धवट काम पूर्ण करणार आहेस. दॅट्स फायनल. त्याने तर तिला जवळजवळ ऑर्डर सोडली. इतक्या लवकर तो असा काही निर्णय कळवेल असं तिला वाटलंच नव्हतं. तिची जराही त्यासाठी तयारी नव्हती. तिथे जाऊन कसं आणि काय करायचं हे तिला काहीच सुचत नव्हतं. इतक्या लवकर सुचणार तरी कसं होतं? तो समोर असल्यामुळे त्याच्या भीतीनेच तिला काही सुचत नव्हतं. तिचं डोकंच बंद पडलं होतं. त्यात त्याने श्रद्धाला कुठे नेऊन ठेवली असेल त्यातही तिचा जीव अडकून पडला होता. पण तो म्हणाला आहे तर आता तिला उद्या जाणं भागच होतं. तिथे गेल्यावर यावेळी तरी काही गडबड होणार नाही अशी ती देवाकडे प्रार्थना करत होती. सगळं काही निर्विघ्न पार पडलं म्हणजे प्रणवचा राग शांत होणार होता. तिची बहीण तिला माघारी मिळणार होती. तोपर्यंत तिच्या डोक्यावर ही टांगती तलवार राहणारच होती. भरपूर प्रमाणात तिला टेन्शन आलं होतं. उद्या काम पूर्ण करायचंच असं तिने मनोमन ठरवलं.
उद्याच्या पार्टीमध्ये तरी श्रद्धाची दीदी सफल होणार की नाही? कशी योजना आखणार ती उद्याची? उद्याच्या पार्टीमध्ये तुम्हाला शिवाय आणि लावण्याची टशनवाली टक्कर ऐकायला आवडेल का, हे नक्की कळवा. पुढील भाग लवकरच. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते अवश्य कळवा. या आधीचे भाग कोणी वाचले किंवा पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या अखेरीस स्क्रीनवर तुम्हाला आधीचे भाग मिळतील. त्यावर क्लिक करून तुम्ही वाचू शकता आणि ऐकूही शकता. भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट अवश्य करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, जेणेकरून मी प्रकाशित केलेल्या भागांची आणि पोस्टची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.